तिकडे पुण्याच्या भुगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचा फड रंगलेला आहे। संध्याकाळचे जे सामने आहे, जे कुस्तीचे पट आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि यामध्ये जे आकर्षणाचं केंद्र होतं खरं तर ते गेल्या वर्षीच्या उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके यानं तिसऱ्या फेरीत आता धडक देखील मारलेली आहे। चुरशीच्या लढतीत अभिजितने हिंगोलीच्या गणेश जगतापचा 7-4 अशा फरकानं पराभव केला। याशिवाय मॅट विभागातील अन्य लढतीत बीडच्या अक्षय शिंदे आणि सागर बिराजदारनं विजय मिळवत तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे। अक्षय शिंदेनं सोलापूरच्या महादेव सरगरला तर लातूरच्या सागर बिराजदारनं उस्मानाबादच्या दत्ता लंकेला चितपट केलं। आणि आत्ता भुगावच्या कुस्तीच्या फडात काय सुरू आहे तिथे सध्या उपस्थित आहेत आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी सर। विजय सर, सध्या कुस्तीचा माहोल तिथे कसा बघायला मिळतोय? अभिजित कटकेनं बाजी मारलेली आहे, अजून कोणकोणते चुरशीचे सामने अजून बाकी आहेत? रेश्मा, अतिशय जबरदस्त कुस्त्या होत आहेत। खरं तर आपण कालपासूनच सांगितलं होतं की या महाराष्ट्र केसरीचा ड्रॉ असा पडलाय की पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या लढत्यांमध्ये अतिशय जबरदस्त असे पैलवान समोरासमोर आहेत। वास्तविक हे पैलवान ड्रॉ जर त्यांच्या बाजूने पडला तर साधारणतः क्वार्टर फायनल मध्ये म्हणजे उपांत्यपूर्व फेरीत, उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमने सामने येतात। पण पहिल्याच फेरीत असे पैलवान आमने सामने आले की सकाळच्या लढतींमध्ये आपण पाहिलं की गणेश जगतापनं चंद्रहार पाटलांना हरवलं आणि चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पण त्याच गणेश जगतापला सागरकडनं हार स्वीकारावी लागली। हे सगळं तू सांगितलंस, पण आजची सगळ्यात मोठी लढत होती ती म्हणजे मोहीचा, म्हणजे सातारच्या मोहीचा किरण भगत आणि त्याचबरोबर माऊली जमदाडे जो कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा आहे, त्या दोघांमधली मातीची लढत अतिशय तुफानी झाली। केवळ 32 सेकंदामध्ये किरण भगतनं माऊली जमदाडेला चितपट केलं आणि दर्दी रसिकांनी जे ते भुगावच्या मैदानात उपस्थित आहेत त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून किरण भगतचं कौतुक केलं। अतिशय तुफान रंगली होती कुस्ती 35 सेकंदाची। त्याच्या आधी अभिजित कटके असेल किंवा त्याचबरोबर सागर बिराजदार असेल किंवा अक्षय शिंदे असेल यांनी अपेक्षेनुसार आपल्या दुसऱ्या फेरीच्या लढती जिंकल्या। निश्चित विजय, धन्यवाद। इथला उत्साह आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल।